नमस्कार विद्यार्थी मित्र. टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आगामी होणाऱ्या तलाठी भरती परीक्षा असेल व इतर सरळ सेवेच्या ज्या परीक्षा TCSच्या माध्यमातून घेतल्या जातात, ज्यामध्ये मुद्रांक असेल, TET असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, त्याचबरोबर DMER असेल व इतर सरळ सेवेच्या ज्या परीक्षा होत असतात, यासाठी आपण सर्वजण तयारी करतात. आणि ज्यात तुमचं अभ्यास जो असेल मराठी विषयाचा सुरू असेल, इंग्रजीचा सुरू असेल, त्याचबरोबर जसं की अंकगणित बुद्धिमापन असेल आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण जो विषय बघणार आहोत सामान्य ज्ञान, ज्यातील चालू घडामोडी असेल. तर अशा विविध विषयाचा आपण अभ्यास करतात आणि टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला असे विविध लेक्चर्स बघायला मिळत आहेत, अभ्यासाला मिळत आहेत आणि आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी देखील लवकरच त्या ठिकाणी नवीन बॅच देखील सुरू होते 1 तारखेपासनं. ज्यासाठी आपण टिक्कर मराठी सरळ सेवा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि टेलिग्रामला देखील व्हिजिट करा, जिथून आपल्याला इतर महत्त्वाच्या कोर्स विषय असेल किंवा जाहिरात असेल किंवा इतर जी इन्फॉर्मेशन असेल अभ्यासाच्या बाबतीतली जी माहिती असेल ती आपल्याला मिळेल. सो आजच्या लेक्चरचा जो विषय असेल चालू घडामोडी. आता चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करताना बघा विद्यार्थी मित्र, आपल्याला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशा ज्या काही घडामोडी असतात त्याच्यावरती आपल्याला प्रश्नही विचारले जातात. आता हे प्रश्न आपल्याला मागील जवळपास 1 वर्षाच्या कालावधीमधील विचारली जातात परीक्षेमध्ये. आपण जर मागील PYQ जर बघितलेत, विविध ज्या सरळ सेवेच्या परीक्षा झाल्या असतील त्याच्यामध्ये आपल्याला विविध घटक आणि उपघटकांवरती प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये कला, क्रीडा, साहित्य असेल, त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी पुस्तक व लेखक असेल, पर्यावरण असेल, कृषी असेल, त्याचबरोबर एखादी ज्या आंतरराष्ट्रीय परिषदा होतात त्या संदर्भात काही क्वेश्चन असतात. डिफेन्स रिलेटेड असेल किंवा इस्रो, नासाच्या संदर्भातल्या ज्या मोहिमा असतील त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. केंद्र सरकारच्या वतीनं दिली जाणारी जी काही पुरस्कार असतील, मग भारतरत्न असेल, खेलरत्न असेल, अर्जुन पुरस्कार असेल किंवा पद्म पुरस्कार दिली जातात. अशा विविध पुरस्कारावरती देखील आपल्याला क्वेश्चन असतील किंवा केंद्र सरकारच्या ज्या विविध योजना असतात, राज्य सरकारच्या ज्या विविध योजना असतात, त्याच्यावरती देखील आपल्याला बरेच क्वेश्चन विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रो, मागील ज्या वर्षभराच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात, त्याच्यावरती एक काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यास करा आणि टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्याला असे विविध लेक्चर्स त्या ठिकाणी अभ्यासाला मिळत आहेत. त्या माध्यमातून देखील आपली खूप छान पद्धतीने तयारी होते आणि आपण इतर विषयाचे लेक्चर्स देखील कंटिन्यू बघा, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये भर पडेल आणि जे तुम्ही ध्येय घेऊन आलात की येस मला ही एक पोस्ट मिळवायची किंवा ह्या पदासाठी मला अभ्यास करायचा आहे, तर चांगली तयारी मला करायची, तर नक्कीच पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. सो तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा आहेच. बघूयात आपण आजच्या लेक्चरमधला चालू घडामोडीमधला जे काही क्वेश्चन असतील आपण अभ्यासूयात. अतिसंभाव्य प्रश्न चालू घडामोडी या विषयाच्या संदर्भातील असते. त्यातलाच आपण पहिला प्रश्न आज बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. हा, आता जो आपल्याला घटक येतोय दिनविशेष. आता बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्र बघा की दिनविशेष ह्या घटकावरनं देखील आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्नही विचारली जात आहेत आणि डेज वरनं. आता बऱ्याच वेळा ही डेज आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे जागतिक लेवलची वाचावी लागतात किंवा लक्षात ठेवावी लागतात आणि राष्ट्रीय पातळीवरची असतील आणि स्थानिक म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात देखील काही डेज आपण सेलिब्रेट करतो विविध असे. आणि म्हणून ह्या डेज वरनं देखील एखाद्या वेळेस जोड्या जुळवा म्हणून प्रश्न असतो किंवा सिंगल 1 लाईन बीटमध्ये देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर आपण अभ्यासूयात कोणकोणत्या डेज वरनं आपल्याला कसे प्रश्न असतात तेही आपण समजून घेऊया. पहिला क्वेश्चन, 2 फेब्रुवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो, असा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. 2 फेब. पर्याय दिलाय ए जागतिक पाणथळ दिवस, बी नेल्सन मंडेला दिन, सी जागतिक हवामान दिवस आणि डी दिलंय आंतरराष्ट्रीय महिला दिन. असे 4 ऑप्शन्स दिली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जागतिक पाणथळ दिवस, वर्ल्ड वेटलँड डे. ओके. 2 फेब्रुवारी 1971 मध्ये रामसर नावाचं शहर आहे, रामसर इराणमध्ये, इथे एक परिषद पार पडली आणि ही जी परिषद होती या शहरातली, ती जगातील, इथे लिहितोय बघा, जगातील दल दलीय
ज्यालाच आपण दुसरा शब्द पाणथळ वापरतो. पाणथळ, जलमग्न. या प्रदेशाचे संवर्धन करणे. संवर्धन करणे हा त्याचा मेन हेतू होता. आणि ह्या 71 नंतर भारताने इतर आंतरराष्ट्रीय लेवल भारताने 1981 मध्ये आपल्याकडचं पहिलं चिल्का हे सरोवर नामनिर्देशित केलं, की जिथे नामनिर्देशित केलं जातं. आणि आज रोजी जर बघितले तर याची मोठी संख्या झाली. भारतातील रामसर साइट्स एकूण संख्या किती वगैरे असाही आता तो फॅक्ट्स आहे, म्हणजे तो वाढू देखील शकतो आकडा. तर त्याच्या वेळेस आपण जो जे नंबर आहे त्याचं वाढत असतं. सो म्हणून बरीच अशी वाढली, ज्यात महाराष्ट्र राज्यातली 3 आहेत आपल्याकडची रामसर साइट्स. नांदूर मधमेश्वर नाशिक मधलं असेल पहिलं, दुसरं बुलढाणा लोणार सरोवर आणि तिसरा फ्लेमिंगो खाडी म्हणजे ठाणे खाडी, असे 3 आहेत. आणि भारतातली सो म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो, वर्ल्ड वेटलँड डे. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न. जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो? स्पॅरो, चिमणीच्या संदर्भातला आहे जागतिक चिमणी दिवस. ए 10 मे, बी 25 जून, सी 20 मार्च आणि डी दिलाय 7 जुलै दिलाय. सो याचं योग्य उत्तर आहे 20 मार्च. सो 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन हा साजरा केला जातो. सो आता बऱ्याचशा पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ऑर्निथॉलॉजी मध्ये त्याचा अभ्यास केला जातो. बर्डच्या संदर्भात असतील, जे की आपल्या महाराष्ट्र राज्यात बरेचसे पक्षी अभयारण्य आहेत, फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत. आपल्या भारतातील काही अभयारण्य राष्ट्रीय उद्यानांमध्ये ह्या पक्ष्यांची बरीच अधिक संख्या आहे. सो म्हणून प्रत्येक जीवाचं संरक्षण व्हावं यासाठी भारत सरकारचे कायदे पण आहेत आणि असे डेज देखील असतात सेलिब्रेशनसाठी. सो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी, 20 मार्च. पुढे जाऊयात, पुढचा क्वेश्चन. जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? बघा, डेज वरनं आपल्याला हे क्वेश्चन विचारली जातात. म्हणून डेज हे आपल्याला फॅक्ट्स माहिती आहे ना, कारण आंतरराष्ट्रीय लेवलला जागतिक पातळीवर बरेचसे दिवस आहेत जे सेलिब्रेट केली जातात. काही संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून होतात, काही भारत सरकारच्या माध्यमातून, काही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून साजरी केली जातात. पण ही वेळोवेळी जर आपण 1, 2, 3 वेळा जर वाचून काढलीत व्यवस्थित, त्याच्या की नोट्स काढल्या, चार्ट्स बनवला, तर ती लक्षात राहतात मंथ वाईज जर व्यवस्थित केलं. त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. जागतिक अन्न दिन हा 16 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. 16 ऑक्टोबर ही डेट आहे आणि जागतिक अन्न दिन. कारण आपल्याकडे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही रोम इटलीमध्ये, बघा, रोम इटली. तर जगाचं जे काही भूगोळीची समस्या आहेत अशा ह्या संस्थेच्या मार्फत किंवा संयुक्त राष्ट्र संघटना असेल ज्या मार्फत सोडवली जातात. आणि म्हणून जो एखादा व्यक्ती, जी एखादी संस्था अन्न, फूड प्रक्रिया किंवा अन्न आणि त्या संदर्भामध्ये वर्कआउट करते, जसं आपल्याकडे जगाच्या हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून डॉक्टर नॉर्मन बोरलॉग होऊन गेले, त्याने एक पुरस्काराची सुरुवात केली, जागतिक अन्न पुरस्कार. आणि तो पहिलाच पुरस्कार पटकावलाय भारतीय व्यक्तीने जगाचा, डॉक्टर एम एस स्वामीनाथन, जे आपल्या भारताच्या हरित क्रांतीचे प्रणेते आहे. सो म्हणून बघा, त्यावेळेस पासून त्या ठिकाणी जे संघटना असेल, स्थापना असेल, आणि त्यानुसार मग पुढे हा 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन म्हणून, वर्ल्ड फूड डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. पुढे जाऊयात, पुढचा क्वेश्चन. 1 जुलै महाराष्ट्रात कोणता दिवस साजरा केला जातो? आता बघा, हा क्वेश्चन आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमध्ये विचारला गेला की 1 जुलैला महाराष्ट्रात कोणता दिवस साजरा केला जातो. पर्याय बघूयात. एक कृषी दिन, बी जल दिन, सी महसूल दिन आणि डी दिलाय आपल्याला कामगार दिवस. 1 जुलै. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कृषी दिन, ॲग्रिकल्चर डे. कृषी दिन साजरा केला जातो 1 जुलैला. आणि त्या दिवशी 1 जुलैला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती असते. ओके, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती असते. आणि म्हणून हा दिवस त्यांनी त्यांचं जे कृषी क्षेत्रासाठीचं राज्याला जे योगदान दिलंय ते बरंच मोठं अधिक आहे. सो म्हणून त्या दिवशी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिवस साजरा केला जातो 1 जुलैला. बाकी इतर 1 मे तर महाराष्ट्र दिन असेल, स्थापना कामगार दिन असेल, किंवा 1 ऑगस्ट हा महाराष्ट्रामध्ये महसूल दिवस म्हणून देखील साजरा केला जात असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. पुढे जाऊया. 2 सप्टेंबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो, असा प्रश्न विचारलाय बघा.
2 सप्टेंबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? पर्याय बघूया. ए. जागतिक व्याघ्र दिन. बी. जागतिक नारळ दिन. सी. जागतिक ओझोन दिन. आणि डी दिलंय जागतिक सिंह दिन दिलाय आपल्याला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आहे बी. नारळ दिन. ओके. जागतिक नारळ दिन. आता नारळ जसं की आपण कल्पवृक्ष असं बोलतो. आता याला आपण नारळ हे सलाईन ऑफ द वॉटर, एका सलाईनीच्या बरोबर ते काम करतं. लिव्हरिक अम्ल त्यामध्ये असतं आणि कोकोनट ह्याचं खूप व्हॅल्युएशन आहे आपल्याकडे. कोकणामध्ये केरळा असेल, खाली तामिळनाडू असेल, श्रीलंका असेल, असं एक पूर्ण किनारपट्टीला सर्वाधिक जास्त नारळाची लागवड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्हॅल्युएशन बरंच मोठं आहे. सो म्हणून जागतिक नारळ दिन जे आहे ते आपल्याकडे जगामध्ये 2 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढे जाऊया. जसं की आगामी होणाऱ्या तलाठी भरती 2025 मध्ये आता विविध जाहिराती ह्या येत आहेत आणि आपण सर्वजण आतुरतेने वाट बघतायत, अभ्यास छान करतायत आणि म्हणून ह्या अभ्यासाला तुम्हाला जी मदत होणार आहे ती टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या पूर्ण प्लॅटफॉर्मवरती टीम कडनं आपल्याला मदत होणार आहे, ज्यामध्ये लाईव्ह बॅच ही चालू होणार आहे 1 तारखेपासून, ज्याच्यातील विविध विषय असतील. बुद्धिमत्ता, ज्या विषयाचं लेक्चर दुपारी 3 ते 4 दरम्यान असेल. सामान्य ज्ञान सायंकाळी 4 ते 5 दरम्यान. मराठी व्याकरण असेल सायंकाळी 7 ते 8 दरम्यान. इंग्रजी व्याकरण असेल रात्री 8 ते 9 दरम्यान आणि अंकगणित रात्री 9 ते 10 दरम्यान. असे विविध विषय आपल्याला या परीक्षांमध्ये, मग तलाठी भरती असेल, मुद्रांक असेल, टीईटी, नगर परिषद असेल, MIDC असेल किंवा इतर DMER असेल किंवा इतर विविध ज्या जाहिराती ज्या येणार आहेत त्यासाठी आपण सर्वजण तयारी करताय. तर नक्कीच ह्या संपूर्ण कोर्सचा पूर्ण फायदा तुम्हाला होणार आहे, ज्यामध्ये ही एक्सपर्ट टीम तुमच्यासाठी तुमच्या सोबत असेल, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. सो म्हणून आपण नवीन असाल तर हे सर्व लेक्चर्स त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवण्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्रामला व्हिजिट करा, जेणेकरून आपल्याला इतर देखील माहिती तिथनं मिळत जाईल. बघूयात पुढचा क्वेश्चन आपण अभ्यासूयात. पुढचा जो घटक असेल आपला खेळाडू व त्यांची टोपण नावे. ओके, खेळाडू व त्यांची टोपण नावे. आता बऱ्याच वेळा ह्या घटकावरून ह्या टॉपिकवरून आधीच्या परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारले गेले आणि पुनश्च हे प्रश्न येऊ शकतात. सो म्हणून आपण असे प्रश्न जास्तीत जास्त अभ्यासायला पाहिजे. पुढे जाऊया. बघा क्वेश्चन दिलाय, हॉकीचे जादूगर कोणास म्हटले जाते? हॉकी हा मुळातच आपल्या भारताचा राष्ट्रीय जसा की खेळ आहे आणि जसं की ऑप्शन मध्ये सचिन तेंडुलकर, बी शोएब अख्तर, सी मेजर ध्यानचंद, डी पेले दिले. सो याचं योग्य उत्तर आहे मेजर ध्यानचंद. हॉकी म्हटला तर भारताचा प्रमुख खेळ आहे आणि मेजर ध्यानचंद यांचं योगदान बरंच मोठं भारतासाठी आणि त्यांच्याच नावानं बघा आता केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा क्रीडा क्षेत्रासाठीचा सर्वोच्च पुरस्कार असेल तो मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार. हा देखील एक महत्वाचा पुरस्कार दिला जातो मेजर ध्यानचंद नावाने. सो म्हणून आपण हे देखील लक्षात ठेवायचे. ओके, नेक्स्ट बघूया पुढचा प्रश्न. सावरपाडा एक्सप्रेस हे टोपण नाव कोणत्या खेळाडूचे आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. ऑप्शन मध्ये दिले बघा. ए ललिता बाबर, बी हिमा दास, सी PT उषा, डी दिलंय कविता राऊत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी कविता राऊत. सो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांचं मोलाचं योगदान राहिलंय आणि ज्याद्वारे धावपट्टू, ओके, सावरपाडा एक्सप्रेस त्या नाशिक जिल्ह्यातल्या आहेत आणि म्हणून मोठं योगदान राज्यासाठी देशासाठी त्यांचं ॲज खेळाच्या माध्यमातून आहे. म्हणून विविध खेळाडूंचे जी काही टोपण नावं किंवा त्यांना दिलेली जी एखादी महत्वाची पदवी असेल किंवा एखादं त्यांच्या संदर्भातील जे त्यांचं कर्तृत्व असेल किंवा पुरस्कार असेल, अशी काही क्वेश्चन आपल्याला विचारली जातात. पुढे जाऊया. मास्टर ब्लास्टर हे टोपण नाव कोणत्या खेळाडूचं आहे? ए सचिन तेंडुलकर, बी अनिल कुंबळे, सी राहुल द्रविड असेल, डी असेल सौरव गांगुली. याचं योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर. सो सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि इतर खेळांमध्ये एक सर्वोच्च कामगिरी केली आंतरराष्ट्रीय पातळीवरती. अनेक द्विशतक असेल, अनेक त्या ठिकाणी
त्या ठिकाणी त्यांचे शतक असेल, त्याचबरोबर ज्या इतर जे काही महत्त्वपूर्ण त्यांची जी कामगिरी ती बरीच आहे. त्यांना सर्वात कमी वयामध्ये भारतरत्न ह्या पुरस्कारानं देखील गौरविलं गेलंय. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. सो म्हणून त्यांच्याविषयी आपण जर बघितलं, त्यांचं प्लेइंग इट माय वे हे बुक्स देखील आहे. सो आपण एखाद्या खेळाडूच्या संदर्भातली परिपूर्ण जी माहिती ती आपण मिळवायला पाहिजे. पुढे जाऊयात. माही हे टोपण नाव कोणत्या खेळाडूचे आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. पर्याय ए राहुल द्रविड, बी विराट कोहली, सी आशाबा जाधव, डी महेंद्रसिंग धोनी. याचं योग्य उत्तर आहे माही नाव महेंद्रसिंग धोनी यांचं आहे, जे भारताचे माजी कॅप्टन, कर्णधार. खूप चांगली भूमिका त्यांनी बजावलेली आहे इव्हन प्रत्येक खेळाडूने. मग जसं की त्यांच्या अंतर्गत असेल तर वर्ल्ड कप असेल 11चा किंवा इतर T20 असेल, इतर काही महत्त्वाच्या स्पर्धा असतील की ज्याच्यामध्ये भारताला विजय त्यांनी मिळवून दिलाय. सो त्यांची जी काही मेहनतीतनं ते इथपर्यंत पोहोचले. सो ॲज अ रेल्वेमध्ये, भारतीय रेल्वेमध्ये TC म्हणून ते काम करायचे. त्यानंतर रेल्वेकडून खेळून पुढे आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत ते पोहोचले. सो योग्य उत्तर आहे डी. पुढे जाऊया. सुवर्ण कन्या हे टोपण नाव कोणत्या खेळाडूचं आहे असा प्रश्न विचारलाय. ए ललिता बाबर, बी पी उषा, सी मेरी कोम, डी यापैकी नाही. विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी पी उषा. आता पी उषा ह्या लास्टला ज्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्याच्या त्या भारतीय अध्यक्षा देखील राहिलेल्या आणि स्पोर्ट्स मधलं एक मोठं नाव आहे. आणि त्यांचं जे काही नाव आहे, पूर्ण नाव पिलू वालकंडी टेका परविल उषा असं त्यांचं नाव आहे पूर्ण. सो हे देखील आपण लक्षात घ्याल. असा देखील आपल्याला प्रश्न हा येऊ शकतो. सो चालू घडामोडीचा अभ्यास करताना आपल्याला बऱ्यापैकी जे काही वर्षभरामध्ये घडलंय, लेटेस्ट मध्ये काय घडतंय किंवा त्याची पार्श्वभूमी काय, जसं भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींना दिला गेला असा जर प्रश्न आला तर ऑप्शन मध्ये आपल्याला ती नावं माहीत पाहिजे. पण एखाद्या वेळेस असाही प्रश्न येऊ शकतो ना की भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही कधी झाली, तर त्याचं उत्तर आहे 1954. तसंच महाराष्ट्र भूषण असेल, पद्म पुरस्कार असतील किंवा खेलरत्न पुरस्कार असेल, अशा पुरस्काराची पार्श्वभूमी आपल्याला माहीत पाहिजे. एखाद्या खेळाची पार्श्वभूमी आपल्याला माहीत पाहिजे. जसं IPL 2008 पासून सुरुवात झाली. एव्हरी इयरला, कोविड जर सोडलं तेवढं, तर एव्हरी इयरला ते होत जातं. मग विजेत्या टीमचं नाव, उपविजेत्या टीमचं नाव असेल, आपल्याला ते माहीत पाहिजे. पुढे जाऊयात. नेक्स्ट. जसं की ज्या आत्ता होणाऱ्या परीक्षेसाठी तलाठी भरती असेल, ज्याची जाहिरात पुढे मागे आहेच, किंवा इतर ज्या TCS मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा असतील, मग त्या मुद्रांक विभाग असेल, TET नगर परिषद असेल, MIDCच्या माध्यमातून काही पोस्ट असतात, DMERच्या असतात आणि इतर सरळ सेवेच्या परीक्षेसाठी आपण विविध विषयाचा अभ्यास करत असतो, ज्यामध्ये आपण लाईव्ह बॅच घेणार आहोत 1 तारखेपासून टिक्कर मराठी सरळ सेवा या प्लॅटफॉर्मवरनं. सो बुद्धिमत्तेचं लेक्चर असेल दुपारी 3 ते 4, सामान्य ज्ञान असेल 4 ते 5, त्यानंतर मराठी व्याकरण असेल सायंकाळी 7 ते 8च्या दरम्यान, इंग्रजी व्याकरण असेल रात्री 8 ते 9च्या दरम्यान आणि अंकगणिताचं लेक्चर असेल रात्री 9 ते 10च्या दरम्यान. आता ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि इतर लेक्चरची माहिती अभ्यास करण्यासाठी आपण सर्व लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती त्या माध्यमातून मिळत जाईल. टेलिग्राम चॅनलला देखील व्हिजिट करा, जेणेकरून आगामी होणाऱ्या ज्या परीक्षा, काही जाहिराती असेल, काही नोटिफिकेशन असेल, काही सिलेबसची माहिती असेल, ती देखील आपल्याला तिथे अवेलेबल असेल. बघूयात पुढचा क्वेश्चन. इतर घडामोडी बघूयात आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या. आता इतर घडामोडींमध्ये आता करंट अफेअर्स म्हटला तर ह्याच्यामध्ये खूप सारे घटक उपघटक अभ्यासायचे असतात आपल्याला. आणि हा असा एक विषय आहे की ज्याला नेहमी आपल्याला अपडेट ठेवावा लागतो. कंटिन्यू त्याच्यातनं काही ना काही बदल हे होत राहतात आणि ते वाचणं देखील आपल्याला गरजेचं असतं. पुढे जाऊया. महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची स्थापना कधी झाली असा प्रश्न आलाय. ए 1965, बी 1972, सी 1995, डी 1999 असं दिलं आपल्याला. स्थापना विचारली. स्थापना आहे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची
1995. ओके. आणि पहिला जो पुरस्कार दिला गेला तो 1996 पासून त्याची सुरुवात झाली आणि पु ल देशपांडे यांना पहिला पुरस्कार त्यावेळेस दिला होता. आणि आत्ताचा आगामी जो आत्ताचा दिला जाणारा जो पुरस्कार आहे ते मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालाय राज्य सरकारच्या वतीनं. सो म्हणून या पुरस्काराची जी स्थापना 1995 आपण लक्षात घ्यायचं आहे. राज्य सरकारच्या वतीनं दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. नेक्स्ट, क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च दुसरा पुरस्कार विचारलाय. ऍक्च्युली याच्यामध्ये आपण भारत सरकारतर्फे असा एक शब्द ऍड करूया. हा, क्रीडा क्षेत्रातील भारत सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च दुसरा पुरस्कार खालीलपैकी कोणता? सो आपण बघूयात. ऑप्शन ए खेलरत्न, बी अर्जुन, सी द्रोणाचार्य, डी यापैकी नाही. आता इथं प्रश्न व्यवस्थित वाचायला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा गोंधळ असा करतो की प्रश्न व्यवस्थित वाचत नाही आणि घाईनं आपण उत्तर देऊन टाकतो आणि उत्तर विद्यार्थी मित्र आपलं ते चुकतं आणि मार्क जातो आपला. आणि ते 1 मार्कासाठी देखील आपलं पद जाऊ शकतं. 1 मार्कानं तुम्ही त्या लिस्टमध्ये एंट्री करू शकता. असं बरंच काही आहे त्याच्यात. सो म्हणून दुसरा पुरस्कार विचारला आपल्याला. याचं योग्य उत्तर आहे अर्जुन. अर्थातच पहिला पुरस्कार आपल्याला माहित पाहिजे. पहिला सर्वोच्च पुरस्कार पहिला क्रीडा क्षेत्राचा तो खेलरत्न. आणि दुसरा जर आपल्याला विचारला गेला तर तो आहे अर्जुन पुरस्कार. बाकी कोच वगैरे यांना देखील द्रोणाचार्य वगैरे पुरस्कार हा दिला जात असतो. सो खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च क्रीडा क्षेत्रातलं, ज्याचं आधीचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, नंतर ते चेंज करून आता जे ते खेलरत्न मेजर ध्यानचंद खेलरत्न. ठीक आहे, क्लिअर. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य कोणता, असा प्रश्न विचारलाय. ज्याला आपण UCC असं देखील म्हणतो, युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल लागू करणारं पहिलं राज्य विचारलंय. ऑप्शन ए गुजरात, बी महाराष्ट्र दिलंय, सी मणिपूर दिलंय आणि डी दिलंय उत्तराखंड दिलंय. याचं योग्य उत्तर आहे डी उत्तराखंड. ओके, इथं विचारलंय त्यांनी समान नागरी कायदा लागू असणारं पहिलं राज्य विचारलं. आफ्टर फ्रीडम वर का उत्तराखंड, ज्याला आपण UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल, याचा अर्थ असा होतो की समान न्याय. ऑलरेडी त्या ठिकाणी गोवा आहे, गोव्याला हे लागू आहे UCC. पण आफ्टर फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारतातील पहिलं राज्य बनलंय सध्याचं उत्तराखंड. आपण हे लक्षात घ्यायचंय. सो लेटेस्ट लास्टचा हा क्वेश्चन आहे, आपण अभ्यासायला पाहिजे. पुढे जाऊया. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? आता आपल्या भारताला बरीचशी मोठी किनारपट्टी आहे. चिल्का सरोवर विचारलंय. ए ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी ओडिसा, सी महाराष्ट्र, डी गोवा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी ओडिसा. आता बघा, आपल्या भारताला मोठ्यापैकी इथे गुजरात राज्य आहे, इथे महाराष्ट्र आहे, इथे गोवा आहे, इथे कर्नाटका, ओके, इथे केरळा, इथे तामिळनाडू आहे, इथे AP आंध्र प्रदेश, इथे ओडिसा आहे आणि इथे गेलो तर आपण वेस्ट बेंगॉल. ओके, सो ह्या ओडिसा राज्यामध्ये इथे जे येते हे चिल्का सरोवर, आणि चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहेत. आणि आपण मगाशी एक क्वेश्चन अभ्यासलो बघा की रामसर करार 1971, रामसर कॅस्पियन समुद्र दक्षिण किनाऱ्यावरती, कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर इराणमध्ये झालेला तो एक करार आहे. म्हणून 2 फेब्रुवारी पाणथळ दिन साजरा केला जातो, हे आपण मगाशी अभ्यास. मग त्या रामसर साइट्स मध्ये विविध देशाच्या अशा पाणथळ ज्या जमिनीत जलमग्न किंवा वेटलँड एरियाज आहेत, जो कुठेतरी मातीचा भराव टाकून दगडगोटे टाकून ती नाहीशी केली जाते जागा. मग तिथे काय होतं की बऱ्याचशा छोट्या असे पाणवटे नाहीसे होत आहेत. तर छोट्या अशा जीवांचं हॅबिटॅट हे डिस्टर्ब होत आहे, निवासस्थान घर. तर अशाच ठिकाणांना वाचवण्यासाठी भारत सरकार देखील त्या लिस्टमध्ये बरेचसे ठिकाणं नामनिर्देशित करतं. त्यातलं भारताकडनं पहिलं नामनिर्देशित झालेलं जे ठिकाण असेल तर ते चिल्का ओडिसा राज्यातलं 1981 साली. सो असे बरेच आहेत आपल्याकडे. लोणार सरोवर आहे बुलढाणा, वेमनाड खोल केरळामध्ये आहे, सांबर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर राजस्थानमध्ये आहे, उलर हे सर्वात मोठं गोड्या पाण्याचं जम्मू अँड काश्मीरला आहे. तर अशी बऱ्याच वेळा आपण एखाद्या किनारपट्टीवरती असणाऱ्या बंदरं असतील
सरोवरे असतील यांची माहिती मिळवायला पाहिजे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा विचारलाय आपल्याला. बघा पर्याय दिलाय. ए मध्ये सिंधुदुर्ग, बी पालघर, सी पुणे आणि डी दिलंय ठाणे दिलंय आपल्याला. याचं योग्य उत्तर आहे अलीकडेच महाराष्ट्र शासनानं सिंधुदुर्ग जिल्हा तळ कोकणातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलाय. पण जर असा प्रश्न आला महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी जर विचारला आपल्याला, राजधानी वेगळा क्वेश्चन आहे आणि जिल्हा हा वेगळा क्वेश्चन आहे. जिल्हा विचारलं तर सिंधुदुर्ग उत्तर द्यायचं, राजधानी विचारलं तर आपल्याला उत्तर द्यायचंय छत्रपती संभाजी नगर. योग्य आन्सर असेल पर्यटन राजधानी म्हणून विचारलं. ओके, नेक्स्ट. गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. गोंडवाना विद्यापीठ. आता महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये विविध विद्यापीठाच्या पेर्स आपल्याला माहित पाहिजे. जसं गोंडवाना विद्यापीठ पर्याय दिलीत. ए अमरावती, बी गडचिरोली, सी नागपूर दिलंय, डी दिलंय पुणे दिलंय. याचं योग्य उत्तर आहे बी माडिया गोंड. हे जी जमात आढळते आणि जसं की एक शैक्षणिक क्षेत्राचं आणि त्या भागाला एक प्रगत करण्यासाठी, एक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये नेण्यासाठी आणि म्हणून नागपूर हे तिथून लांब पडतं विद्यापीठ किंवा इतर. सो म्हणून त्या ठिकाणी गडचिरोलीला हे राज्य सरकारनं तयार केलेले एक विद्यापीठ असेल जे आहे गोंडवाना विद्यापीठ. याचं उत्तर आहे गडचिरोली. बाकी अमरावतीमध्ये आपल्याला जर विचारलं तर त्या ठिकाणी संत गाडगे महाराज विद्यापीठ आहे. नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आहे. पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून आहे. सो अशा विविध जिल्ह्यांमधली विद्यापीठ आणि त्यांची स्थापना देखील आपल्याला माहित पाहिजे. कारण मागील प्रश्नपत्रिका जर आपण चेक केल्यात तर विद्यापीठ, त्यांचे जिल्हे आणि त्यांची स्थापना वर्ष आपल्याला विचारली गेली. ओके, नेक्स्ट. पुढचा प्रश्न अभ्यासूया. जसं इथं आलंय की आगामी होणाऱ्या 2025 मध्ये ज्या परीक्षा तलाठी व इतर होत आहेत, मुद्रांक विभाग, टीईटी, नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER असेल, इतर सरळ सेवेच्या परीक्षेसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून आपल्याला जी टीम आहे ती मार्गदर्शन करणार आहेत आणि ज्याच्यासाठी आपण लाईव्ह बॅच देखील 1 तारखेपासून सुरू करतो आहोत. सो त्यामध्ये बुद्धिमत्ता ह्या विषयाचं लेक्चर दुपारी 3 ते 4च्या दरम्यान असेल. सामान्य ज्ञान ह्या विषयाचं लेक्चर सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान असेल. मराठीचं 7 ते 8च्या दरम्यान असेल. इंग्रजी व्याकरण रात्री 8 ते 9च्या दरम्यान आणि अंकगणिताचं 9 ते 10च्या दरम्यान असेल. सो हे सर्व लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्रामलाही व्हिजिट करा, जिथून देखील आपल्याला बरीच माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. सो विद्यार्थी मित्र, एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून, अनुभवी सगळ्या टीमच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक विषयाचं जे मार्गदर्शन आहे ते त्या माध्यमातून केलं जाईल आणि आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला याचा खूप जास्त असा फायदा देखील होईल. आपण देखील अभ्यास करत राहा. टीम तुमच्या सोबत आहेच. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. महाराष्ट्र राज्याचे राज्य कांदळ वृक्ष कोणते आहे? हा महत्वाचा एक क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. ए आंबा, बी साग, सी सफेद चिप्पी, डी दिलंय फणस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सफेद चिप्पी. सफेद चिप्पी कांदळ वृक्ष. आता कांदळ वृक्ष म्हणजे काय, तर हे आपण खारफुटी देखील म्हणू शकतो. म्हणजेच टोटल पाण्यामध्ये असणार, पाणी आणि त्या माती चिखल या सानिध्यात असणारी ही किनारपट्टीवर किनारी भागात म्हणजे आपल्याकडे कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला जो मोठा समुद्र किनारा लाभलाय त्या भागामध्ये. सो मानवी वस्तीचं संरक्षण देखील होतं. जसं आपल्याकडे बघा खारफुटीचे जंगल हे सर्वात जास्त वेस्ट बेंगॉल राज्यात आहे. सुंदरबन जो आपण गंगा ब्रह्मपुत्रेचा डेल्टा म्हणतो त्या भागाचा, त्या टाईपमध्ये आपल्याकडे देखील कांदळ वृक्ष आहेत आणि म्हणून देशातलं हे एक राज्य फेमस झालंय की राज्य कांदळ वृक्ष जाहीर करणारं महाराष्ट्र हे राज्य बनलंय. सफेद चिप्पी त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. लास्टला जसं की महाराष्ट्र राज्याने राज्य मासा म्हणून देखील त्या ठिकाणी डिक्लेअर केला. सो ते देखील पापलेट आपण लक्षात घ्याल. असे बरेचसे
नवीन नवीन जी माहिती ती आपण अपडेट करायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरती प्रश्न हे नक्की विचारले जातात. पुढचा प्रश्न अभ्यासूया. समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? ए दिलंय बघा, नागपूर ते मुंबई, बी नागपूर पुणे, सी पुणे कोल्हापूर, डी दिलंय यापैकी नाही. सो या चार पैकी याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे नागपूरवरनं मुंबईला जाण्यासाठी हा समृद्धी महामार्ग विविध जिल्ह्यातनं जातो. नागपूरवरनं सुरुवात होतो. नागपूर वर्धा असेल, त्यानंतर विदर्भातले काही जिल्हे, मराठवाड्यातले काही जिल्हे, त्यानंतर नाशिक असेल आणि पुढे जसा की मुंबई असेल. आता ह्या महामार्गामुळे जर आपण बघितलं की दळणवळण वाहतूक व्यवस्था सुकर झाली. नागपूर ते मुंबई, मुंबई ते नागपूर जाण्यासाठी जो बराच 14-15 तासाचा वेळ जायचा, ते 8 ते 9 तासामध्ये आता नागपूरला जाणं शक्य झालं. आणि म्हणून नागपूर आणि मुंबई ही दोन मोठाली शहरं आहेत. औद्योगिकरणाचा विस्तार फास्ट होईल. कृषी क्षेत्राला देखील चालना मिळाली. आणि आता नुकतंच लास्टला तिसऱ्या टप्प्याचं 6 पदरी बोगदा जो सह्याद्रीमध्ये इगतपुरीपासून पुढे मुंबईला जाण्यासाठी देखील त्याचं उद्घाटन झालंय. सो समृद्धी महामार्ग असेल नागपूर ते मुंबई जाण्यासाठी. महाराष्ट्रातील सर्वात लांब प्रवासी रेल्वे कोणती? ए महाराष्ट्र एक्सप्रेस, बी सेवाग्राम एक्सप्रेस, सी नंदीग्राम एक्सप्रेस, डी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस. याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. आता ही कोल्हापूरवरनं निघते. हे थेट महाराष्ट्राचा जो ईशान्येकडचा जिल्हा आहे, दक्षिणेकडून ईशान्य बाजूला गोंदिया असा ही प्रवास करते. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक जास्त अंतर कापून जाणारी रेल्वेगाडी महाराष्ट्र एक्सप्रेस आहे. असाच प्रश्न भारताच्या बाबतीत येऊ शकतो. भारतातली सर्वात लांबीची रेल्वेगाडी प्रवास करणारी कोणती? तर तिथे विवेक एक्सप्रेस हे उत्तर द्यायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोणते आहे? ओके, चौथं खंडपीठ देखील लाभलंय. ऑप्शन ए पर्यायामध्ये नाशिक, बी पुणे, सी कोल्हापूर, डी अमरावती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी कोल्हापूर. आता कोल्हापूर हे जसं कोल्हापूर असेल, सातारा सांगली असेल, पश्चिम महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोघं तिघं जिल्हे असतील असे तिथे अटॅच केले गेले, जेणेकरून तिथून मुंबईला जाऊन बराच वेळ जायचा प्रवासामध्ये आणि हे सर्वच व्हायची, धावपळ व्हायची. त्यासाठी प्रशासनाने निर्णय घेऊन कोल्हापूरला एक खंडपीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. आणि देशात सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई साहेबांच्या हस्ते उद्घाटन देखील झालंय. आता इतर खंडपीठ कुठं कुठे आहेत बघा मुंबई उच्च न्यायालयाची. तर जसं पहिलं नागपूर, 2 छत्रपती संभाजीनगर, 3 पणजी, गोव्यात आहे. ऍक्च्युली गोवा हे महाराष्ट्र बार काउन्सिल म्हणजे जोडलं गेलंय. आणि 4 नंबरचं आत्ताचं झालंय कोल्हापूरला, पश्चिम महाराष्ट्रातलं. म्हणजे 4 खंडपीठ झाले. तो लेटेस्ट वरती प्रश्न येऊ शकतो की उच्च न्यायालयाचे जे चौथं खंडपीठ कुठे आहे, तर ते आहे कोल्हापूरला. सो अशा विविध प्रश्न आपल्याला आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी चालू घडामोडीवरती येतात. आपण देखील अभ्यास त्याचा करा. लेक्चर्समध्ये मी घेणारच आहे. तुमचं जेवढे डाऊट्स असतील, जेवढे जे काही आपले जे काही इव्हेंट्स असतील करंट अफेअर्सशी रिलेटेड, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक, आपण लेक्चर्समध्ये घेणारच आहोत. सो विद्यार्थी मित्र, आपण नवीन असाल तर सरळ सेवा भरती 2025 साठी आपण तयारी करत असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचसोबत टेलिग्रामला देखील व्हिजिट करा. तिथून देखील बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल. आपल्या मित्रांना देखील सांगा. आणि आगामी होणाऱ्या सरळ सेवेसाठी लवकरच 1 तारखेपासून बॅच देखील सुरू होते. आपण त्या देखील त्याचा संधीचा एक फायदा करा, जेणेकरून आपल्याला अभ्यासामध्ये भर पडेल आणि आगामी होणाऱ्या इतर परीक्षांच्या साठी देखील आपल्याला या सर्व लेक्चरची मदत होणार. तर तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.